श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर उद्या 15 फेब्रुवारीला वार रविवार आलेला आहे. तर या दिवशी महाशिवरात्री आलेली आहे. याला शिवरात्र अशी म्हटले जाते, म्हणजेच महाशिवरात्र ही मोठी महाशिवरात्र म्हटली जाते. महाशिवरात्री हा एक मोठा सण म्हणून ओळखला जातो. दरवर्षी रविवारी हा सण साजरा केला जातो. दुसऱ्या दिवशी सोमवार आलेला आहे, म्हणूनच या दोन्ही दिवशी आपल्याला हा सण साजरा करायचा आहे. फाल्गुन महिन्याच्या पूर्वार्धाच्या 14व्या दिवशी हा सण महाशिवरात्री साजरा केला जातो. तर हा सण जो आहे हा माता पार्वती आणि माता पार्वतीच्या लग्नाचे स्मरण करत असतो. या दिवशी उपवास केल्याने सर्व त्रास हे दूर होतात आणि शिव त्यांचे देवी तांडव नृत्य करत असतात या दिवशी. म्हणूनच दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये येणारी जी चतुर्दशी तिथीला साजरी केली जाणारी शिवरात्र ही अत्यंत महत्त्वाची म्हटली जाते. म्हणूनच आपल्या जीवनामध्ये आणि आपल्या जगामध्ये जगत असताना जो अंधार आणि नकारात्मकता शत्रुपीडा येत असते, या दोन्ही गोष्टीवर अज्ञानावर मात करण्यासाठी या दिवशी स्मरण केले जाते, नामस्मरण केले जाते. या दिवशी भक्तिभावाने जो कोणी महादेवाची पूजा करतो तर त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मकता येत असते. असं म्हटलं जाते की या दिवशी आपल्या घरामध्ये सुख, संपत्ती व ऐश्वर्य धनप्राप्तीची योग जुळून येण्यासाठी असं म्हटलं जातं की अग्निपुराण, शिवपुराण आणि पद्मपुराणामध्ये सांगितलं गेलेलं आहे की महाशिवरात्रीचे व्रत केल्याने व्यक्तीच्या जीवनात आनंद, सुख, समृद्धी येत असते. कारण पहा, देवाचे देव व तिन्ही लोकांचे देव स्वामी जे आहेत तर ते महादेवाला म्हटलं गेलेलं आहे. म्हणूनच हा सण मोठ्या थाटामाटात प्रत्येक घरामध्ये आपण साजरा करत असतो किंवा मंदिरामध्ये जाऊन साजरा करत असतो. तर शिवलिंग हे जे आहे तर आवर्जून छोटे आणावे, आपल्या अंगठ्या एवढे आणावे आणि त्याची विधिवत पूजा करावी, अभिषेक करावा. यामुळे काय होते की आपल्या मनातील ज्या इच्छा आहे तर त्या लवकर पूर्ण होतात. महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री विश्वातील आध्यात्मिक ऊर्जा अत्यंत सक्रिय होत असते. कारण या दिवशी शिवतत्व जागृत अवस्थेत असते. आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी ते पृथ्वी तलावर पवित्र गंगेमध्ये स्नान करण्यासाठी येत असतात. म्हणून आपण या गंगेमध्ये जर स्नान केलं तर त्रिदेवांचा आशीर्वाद प्राप्त होतो. या दिवशी केलेले ध्यान असेल, जप आणि जागरण इतर दिवसाच्या तुलनेमध्ये 1000 पटीने जास्त कार्यरत असते. याचा फळ दुप्पटपटीने आपल्याला प्राप्त होते. भगवान शिवशंकराने हालाहाल विषप्राशन करून संरक्षण जे आहे तर ते जगाचे केले होते. तोच हा दिवस होता. म्हणूनच या दिवसाला खूप महत्त्व दिलं जातं. तर काशी, विश्वनाथ, उज्जैन जे महाकाल आणि सर्व शिवालयामध्ये या दिवशी तांडव जे आहे स्तोत्र किंवा रुद्र अभिषेकाचा जयघोष केला जातो. म्हणूनच या दिवशी घरामध्ये सुख समृद्धी राहण्यासाठी, घरातील जेवढी नकारात्मकता, शत्रुत्रास आहे तर ती कमी होण्यासाठी, त्याचबरोबर घरामध्ये 7 पिढीचे दारिद्र्य कमी होण्यासाठी, घरामध्ये आर्थिक स्थिरता राहण्यासाठी, कर्जमुक्त होण्यासाठी दिवशी काही प्रभावी उपाय करत असतात, ज्याचं फळ जे आहे तर ते अधिक पटीने आपल्याला लाभत असते. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत असा एक उपाय शेअर करणार आहे. उद्या महाशिवरात्रीच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही उपवास केला नाही तरीही चालेल, पण आपल्याला अशा ठिकाणी एक त्रुटीचा खडा ठेवायचा आहे. हा त्रुटीचा खडा ठेवल्याने आपल्या घरातील जेवढी नकारात्मकता आहे, शत्रुत्रास आहे तर ती दूर होते. 7 पिढ्याचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घरात अष्टलक्ष्मी वास करत असते. फक्त 24 तासामध्ये आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येईल. पती जे आहेत हे रागीट स्वभावाचे असेल तर त्यांचा शांत स्वभाव होईल. त्याचबरोबर 24 तासात घरात पैसा येऊ लागेल आणि घरात लक्ष्मी वास करेल. घरातील जेवढी दारिद्र्य आहे, गरिबी आहे, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल. दारिद्र्य नष्ट होऊन घरात सुख समृद्धी नांदेल. म्हणून हा त्रुटीचा खडा कुठे ठेवायचा आहे, कशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे, तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम नमः शिवाय हा मंत्र लिहायला विसरू नका.
तर आपल्या वास्तुशास्त्रामध्ये पद्मपुराणामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की जर महाशिवरात्री आलेली असेल तर या दिवशी पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करावे, पूजा करावी. दान करण्यासाठी हा दिवस खूपच लाभदायी म्हटला जातो. पण बरेच जणांना पवित्र गंगेमध्ये जाणं शक्य होत नाही, तर त्यांनी आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून आंघोळ करावी. तर पहा, आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की जेव्हा महाशिवरात्री येत असते त्या वेळेमध्ये जर तुम्ही काही उपाय, काही सेवा जर करत असाल तर याचे फळ लगेचच प्राप्त होते. कारण महादेवाला भोलेशंकर म्हणून ओळखले जाते. तर त्यांची साधी सोपी पूजा केल्याने याचं फळ जे आहे तर ते शीघ्र आपल्याला प्राप्त होते. म्हणूनच अशा विशेष तिथीच्या दिवशी जर आपण हा उपाय जर केला, याचे बदल जे आहे तर ते आपल्या जीवनात आणि आपल्या कोणत्याही कामामध्ये आपल्याला दिसायला लागतात. म्हणूनच महाशिवरात्रीच्या दिवशी जर आपण हा उपाय जर घरामध्ये अशा पद्धतीने जर केला तर आपल्या जीवनातील अडचणी, दुःख, गरिबी नावालाही उरणार नाही. तर पहा, त्रुटीचा वापर जो आहे तर तो एखाद्या पाण्यामध्ये टाकून सर्व घरामध्ये शिंपडला जातो. स्वयंपाकघरामध्ये वापरली जाते. खास करून आपण वेपर्स करतो त्यामध्ये जे गढूळपणा आहे, ज्यामुळे वेपर्सला पांढरे शुभ्र आणि नरम होण्यासाठी त्रुटी ही वापरली जाते. त्यातील मळ शुद्ध करण्यासाठी, माती काढण्यासाठी ही त्रुटी वापरली जाते. तसंच आपल्या जीवनातील जी नकारात्मकता आहे तर ते दूर करण्याचं काम ही त्रुटी करत असते. म्हणूनच महाशिवरात्रीच्या दिवशी जर आपण असा एक त्रुटीचा प्रभावी उपाय जर केला तर आपल्या घरातील जे नातेसंबंध आहे ते तुटणार नाही. त्याचबरोबर पती पत्नीमध्ये कटुता येणार नाही, वादविवाद होणार नाही. आपल्या घरातील जे वातावरण गढूळ झालेलं आहे तर ते शुद्ध करण्यासाठी त्रुटीचा हा एक प्रभावी उपाय म्हटला जातो. यामुळे कोणत्याही अमावस्येच्या दिवशी तांत्रिक क्रिया करण्यासाठी त्रुटीचा आवर्जून उपाय असा केला जातो. तुमच्या घरामध्ये मुलं जर चिडचिड करत असेल, वादविवाद घालत असेल, पती पत्नीमध्ये जास्तीत जास्त वाद होत असेल, घरामध्ये नातेसंबंध चांगले राहिलेले नाहीत, किंवा भावाभावाचं पटत नसेल, किंवा आईचं आणि मुलाचं पटत नसेल, तसंच तुमची नोकरी असेल, व्यवसाय असेल, त्यामध्ये भरभराट व्हावी, कोणत्याही कामामध्ये यश मिळावं, कोणत्याही कामामध्ये तुम्हाला भरभरून यश मिळावं, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो. मुलांच्या अभ्यासामध्ये भरभरून यश मिळावं, त्यांच्या जीवनात ज्या अडचणी आलेल्या आहे, एखादा शत्रू त्यांना त्रास देत असेल, त्यामुळे त्यांची प्रगती होत नसेल, किंवा मुलांना बाहेर गेल्यानंतर, घरात आल्यानंतर ते चिडचिडपणा करत असतात, कारण त्यांना बाहेरची दृष्ट लागलेली असते, नजर लागलेली असते. यामुळे मुलं जे आहेत तर ते जास्तीत जास्त चिडचिडपणा करायला लागतात. याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होत असतो. त्याचबरोबर घरामध्ये पैशाच्या समस्या तुम्हाला जाणवत असेल, घरात आलेला पैसा जो आहे तर तो आजारपणामध्ये जात असेल, घरात अलक्ष्मी वास करत असेल, दारिद्र्य वास करत असेल, म्हणून या सर्व कामामध्ये तुम्हाला भरभरून यश मिळण्यासाठी आपल्याला त्रुटीचा खडा इथे ठेवायचा आहे. तर आपल्या घरामध्ये काही नकारात्मक गोष्टी असतात, जसं की तुटलेली घड्याळ असते, किंवा तुटलेले भांडे असतात, किंवा तुटलेला पलंग असतो. यामुळे काय होते की घरामध्ये नकारात्मकता जास्त वाढते, किंवा फाटलेले कपडे असतात, किंवा अस्वच्छ झालेली चादर असते, किंवा त्या चादरीवर डाग पडलेले असतात. अशा काही वस्तू असतात ज्यामुळे घरामध्ये नकारात्मकता वाढत असते, वादविवाद होतो. त्यामुळे ह्या ज्या वस्तू आहेत ज्या तुटलेल्या आहेत तर त्या बाहेर नक्की काढाव्या. यामुळे घरामध्ये नकारात्मकता राहणार नाही आणि शत्रुबांधा तयार होणार नाही. तर पहा, महाशिवरात्री जी आहे तर घरातील नकारात्मकता, शत्रुपीडा व 7.5 पितृदोष नाहीशी करण्यासाठी या दिवशी काही प्रभावी हे जे उपाय आहे, सेवा जी आहे तर ती केली जाते. तर हा उपाय सकाळ ते संध्याकाळ 12 वाजेपर्यंत करायचा आहे. कारण पहा, ही जी महाशिवरात्र आहे मोठी रात्र म्हटली जाते. 4 प्रहारामध्ये या महाशिवरात्रीची पूजा शिवशंकराचा अभिषेक करून, रुद्र अभिषेक करून केला जातो. म्हणून तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय करू शकता. त्यानंतर आपल्याला हा उपाय करण्यासाठी सर्वात प्रथम पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे, आणि त्यानंतर भगवान शिवपिंडीवर आपल्याला जल अभिषेक, रुद्र अभिषेक करत असताना ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे. सर्व देवांची पूजा करायची आहे. पांढऱ्या रंगाचे फूल असेल, धोत्र्याचं फळ असेल, किंवा धोत्र्याचं फळ असेल तर महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे. भस्मचंदन लावायचं आहे. शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे. तर या दिवशी निर्जली उपास करावा. उपवासाचे पदार्थ खावेत. तिखट किंवा
मसालेदार पदार्थ खाऊ नये, सात्विक अन्न ग्रहण करायचं आहे. भगर या उपासाला चालत नाही, म्हणून भगरीचे पदार्थ खाऊ नका. त्याचबरोबर जांभूळ आणि जे वांग्याचं भरीत आहे, वांगा आहे किंवा मसूर डाळ या दिवशी खाऊ नका. मुळासुद्धा या दिवशी आपल्याला खायचा नाही. तर पहा, पूजा झाल्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटवर आपल्याला लाल रंगाचं एक वस्त्र छोटंसं घ्यायचं आहे, कपडा घ्यायचा आहे. त्यानंतर एक छोटासा तुकडा जो आहे त्रुटीचा हा त्या लाल वस्त्रावर ठेवायचा आहे. आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला एक कापुराची वडी टाकायची आहे. त्यानंतर यामध्ये एक लवंग आपल्याला टाकायची आहे. त्यानंतर एक प्लेट घेतल्यानंतर त्यामध्ये ह्या वस्तू ठेवल्यानंतर आपल्याला ही जी वस्तू आहे तर ही देवघरामध्ये जिथे पूजा केलेली आहे महादेवाची, तिथे आपल्याला ही पोटली ठेवायची आहे. तर या पोटलीला आपल्याला भस्म आणि चंदन, हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. त्यानंतर ही जी पोटली आहे तर ती आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायची आहे. त्यानंतर 11 वेळा आपल्याला कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे. तर या दिवशी तुम्हाला कालभैरव अष्टकमचं पठण करणं झालं नाही तर शिवलीला अमृताचा 11वा अध्याय आवर्जून वाचायचा आहे. त्यानंतर आपल्या घरातील जेवढे सदस्य आहेत तर त्यांना पूर्व दिशेला तोंड येईल असं बसवायचं आहे. त्यानंतर 7 वेळा आपल्याला गोल आकारामध्ये जशी घड्याळ फिरते तर त्याच पद्धतीने आपल्याला असा एक उतारा त्यांच्या अंगावरून काढायचा आहे. तर हा उतारा काढत असताना आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या मनामध्ये शुद्ध भाव ठेवायचा आहे. असं म्हणायचं आहे की माझ्या घरातील जेवढी नकारात्मकता आहे तर ती दूर झालेली आहे. माझ्या मुलाला लागलेली नजर ती कमी झालेली आहे. बाहेरची कोणाची दृष्ट लागलेली नाही. फक्त घरामध्ये सुखसंपत्ती राहावी त्यासाठी हा उतारा आपण काढत आहोत. आपल्या मुख्य उंबरवट्यावर घ्यायचे आहे. तिथेही सुद्धा आपल्याला 7 वेळा उतरून घ्यायचे आहे. वरून तर खालपर्यंत आपल्याला 7 वेळा उतरून घेतल्यानंतर काय करायचं आहे, त्यानंतर आपल्याला चौरस्त्यामध्ये ही वस्तू टाकायची आहे. जसं पहा आपण एखादा बिबा उतरवत असतो किंवा मिरची, लिंबू उतरून टाकत असतो, भाकर उतरून टाकत असतो, तशाच पद्धतीने आपल्याला ही त्रुटीचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. चौरस्त्यामध्ये फेकायचा आहे, ज्यामुळे कोणाचा पाय याच्यावर ओलांडला जाणार नाही अशा ठिकाणी आपल्याला फेकायचा आहे. ज्यामुळे घराला लागलेली नजर असेल, दृष्ट असेल तर ती निघून घराची भरभराट होते, घरामध्ये सुखसंपत्ती येऊ लागते. तर पहा, त्रुटी अशी वस्तू आहे जेव्हा याचं पाणी आपण मुख्य उंबरवट्यावर टाकतो किंवा संपूर्ण घरामध्ये शिंपडत असतो तेव्हा घरातील जेवढीही नकारात्मकता आहे, शत्रुपीडा आहे किंवा कोणी आपल्या घराला जर नजर लावलेली आहे तर ती नजर कमी होत असते. एवढं या त्रुटीच्या खड्यामध्ये सामावलेलं आहे. म्हणून घरातील सर्व शत्रुता संपण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो. त्रुटी ही नकारात्मकता, शत्रुपीडा, नजर बांधा ही ओढून घेण्याचं काम करत असतो, कमी करण्याचं काम करत असतो. असं म्हणतात की जेव्हा आपण नोकरीसाठी जातो किंवा कामाला जातो त्या वेळेमध्ये जर आपण पाकिटामध्ये एक त्रुटीचा जर खडा ठेवला तर आपला खिसा जो आहे तर तो नेहमी पैशाने भरलेला राहतो. आपल्या घरात अष्टलक्ष्मी वास करत असते, पैसा टिकत असतो, ज्यामुळे आपल्या घरामध्ये आजारपण हे कधीही कोणाच्या बाबतीत जाणवू लागत नाही. म्हणून हा उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी करून पहा. सर्व घरातील समस्या दूर होऊन प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.